लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोथळी येथे ओंकारेश्वर मंदिर प्रतिकृती सादर। कोथळी तालुका शिरोळ येथील सूरज अनिल परीट या कुटुंबाने आपल्या स्वतःच्या घरामध्ये प्रत्येक वर्षी देखावे सादर करत असतात। यावर्षी इच्छापूर्ती ओंकारेश्वर मंदिराची प्रतिकृती साकार केली आहे। प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या डेकोरेशनच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केला आहे। गेल्या वर्षी द्रोणाचार्य व एकलव्याचा हालता देखावा घरामध्ये साकारलेला होता। यावर्षी इको फ्रेंडली ओंकारेश्वर मंदिर साकारलं आहे। पुठ्ठा, लाकूड त्याचबरोबर नैसर्गिक साधनांचा उपयोग करून गेली 15 दिवस या ठिकाणी मंदिरांची उभारणी केली आहे। घरातील सूरज व अनिल परीट व त्यांच्या कुटुंबियांनी अनेक प्रयत्न करून प्रतिकृती तयार केली आहे। ही प्रतिकृती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक येत आहेत। महानकर निप्ससाठी सुभाष इंगळे, कोथळी। मी सूरज अजित परीट, राहणार कोथळी। यावर्षी आम्ही या ठिकाणी इच्छापूर्ती ओंकारेश्वर मंदिर या मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे। प्रतिवर्षी आम्ही वेगवेगळ्या डेकोरेशनच्या माध्यमातून, आरासाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो। गेल्या वर्षी या ठिकाणी द्रोणाचार्य व एकलव्य यांचा हलता देखावा या ठिकाणी घरामध्ये आम्ही साकारलेला होता। यावर्षी या ठिकाणी इच्छापूर्ती ओंकारेश्वर मंदिर ही इको फ्रेंडली गणेशोत्सव जे मंदिर आहे ते आम्ही या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्वांनी मिळून केलेला आहे। पुट्टा त्याचबरोबर लाकूड अशा नैसर्गिक साधनांचा वापर करून आम्ही या मंदिराची उभारणी या ठिकाणी केली आहे। गेले 15 दिवस या मंदिराच्या उभारणीसाठी आम्हाला कालावधी लागलेला आहे। घरातील माझे वडील त्याचबरोबर सर्व सहकारी यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी सहकार्य या ठिकाणी केलेले आहे। सदर मंदिर उभा करत असताना आम्ही जास्तीत जास्त प्रबोधनात्मक या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। गणेशोत्सव म्हणला की आनंद आणि उत्साह असतो। या आनंद आणि उत्साहात आपण गणेशोत्सव साजरा करत असताना वेगवेगळा संदेश सर्व समाजाला देता यावा हा यामागचा एक प्रामाणिक उद्देश असतो। बऱ्याच वेळेला आपण हे करत असताना आपल्या भागातील हे मंदिर पाहण्यासाठी जे दिग्गज आहेत यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। कालच आपल्याला जयसिंगपूर पोलीस स्टेशन येथील जे सहकारी आहेत यांनी या मंदिरास भेट देऊन बाप्पांचे या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे। त्याचबरोबर मला एवढंच या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपण गणेशोत्सव साजरा करत असताना प्रबोधनात्मक गणेशोत्सव आपण या ठिकाणी साजरा करावा। हा गणेशोत्सव आपणास आनंदी जावा एवढीच विनंती।